श्री समीर कांबळी सर आपल्याला लाभलेले आहेत। मी आरवलीश्वर आरवली क्रिकेट संघाच्या सर्व आयोजकांना विनंती करतो की आपण समोर या आणि विघ्नेश आंदुर्लेकर आपण इकडे यायचं आहे। आपण स्वागत समारंभ अवघ्या थोड्या वेळातच आपल्या मान्यवरांचं स्वागत करून घ्यायचं आहे। दुर्गेश पालियकर यांचं आगमन होतंय, त्यांनाही मी विनंती करतोय की आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हा। सर्वप्रथम स्वागत समारंभाकडे आपण वळूया। सर्वप्रथम आपल्या गावचे प्रथम नागरिक आरवली गावचे प्रथम नागरिक समीर कांबळी इथे उपस्थित आहेत। मी विघ्नेश आंदुर्लेकर आपल्याला विनंती करतोय की आपण समीर कांबळी यांचा आमच्या आरवलीश्वर आरवली क्रिकेट संघातर्फे एक सन्मान चिन्ह देऊन स्वागत करायचं आहे। आपल्या आरवली गावचे प्रथम नागरिक समीर कांबळी यांचा सन्मान केला जातोय, स्वागत केले जाते विघ्नेश आंदुर्लेकर यांच्या माध्यमातून। खूप खूप धन्यवाद। बघायला गेलं तर आरवली गावचे सरपंच म्हणून आम्हाला आपला खूप अभिमान आहे, कारण स्पर्धा असो किंवा कुठचीही गोष्ट असो आपण नेहमी आमच्या पाठीशी असता आणि आजही आपण आमच्या पाठीशी उभे आहात। त्यासाठी पुन्हा एकदा आरवलीश्वर आरवली क्रिकेट संघाकडून मी आपले आभार मानतो। तदनंतर माजी पंचायत समिती सभापती सन्माननीय श्री जगन्नाथजी डोंगरे यांचंही आपण स्वागत करणार आहोत। लतेश गडेकर आमचा लतेश गडेकर एक युवा नेतृत्व याच्या तर्फे हे स्वागत करण्यात येते। सन्माननीय श्री जगन्नाथजी डोंगरे सर, डोंगरे सरांचा देखील आमच्या मंडळावर नेहमी कृपादृष्टी असते आणि यावर्षीही सुद्धा त्यांनी आम्हाला नाराज केले नाही। तदनंतर NP बोरवेलचे मालक आणि आमचे सदैव हितचिंतक सन्माननीय श्री नारायण सगुन पालियकर इथे उपस्थित आहेत। मी अनिकेत मातोंडकर याला विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते एक सन्मान चिन्ह देऊन आपण नारायण सगुन पालियकर सर यांचं स्वागत करूया। संतोष मोरिये आमचे कॉमेंटेटर आणि रितेश अणसुरकर आपल्याला मी विनंती करतोय की आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हा। तदनंतर आपण जी स्पर्धा लाईव्ह करतोय tenniscricket.in च्या माध्यमातून आणि ती स्पर्धा लाईव्ह करण्यासाठी ज्यांचं आम्हाला लाख मोलाचं सहकार्य लाभलं, खरं तर सर्वच मंडळी आम्हाला कधी कुठच्याही शब्दाला नाही म्हणत नाहीत आणि त्यातीलच एक नाव म्हणजे प्रमोद कावळे सर इथे उपस्थित आहेत। मी ओमकार पिपकर याला विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आमच्या प्रमोद कावळे सर यांचं आपण सन्मान चिन्ह देऊन स्वागत करायचं आहे। खूप खूप धन्यवाद पुन्हा एकदा सर्वांचं। तदनंतर आपल्या गावचे ज्येष्ठ सन्माननीय श्री बबन टेमकर इथे उपस्थित आहेत। मी हितेश याला विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते सर बबन टेमकर यांचं आपण स्वागत करूया। हितेश सोनसुरकर एक सुंदर समालोचक आहे, भविष्यात आरवलीश्वर साठी तो देखील एक चांगला समालोचक म्हणून आपल्याला पाहायला मिळेल, त्यांचंही स्वागत करूया। तदनंतर NP बोरवेलचे मालक ज्यांनी आपल्याला दोन्ही ट्रॉफीज पुरस्कृत केल्या, NP बोरवेलचे मालक श्री दुर्गेश पालियकर इथे उपस्थित आहेत, त्यांचंही आपण स्वागत करणार आहोत। मी ऋषी बेरे आपल्याला विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते सर दुर्गेश पालियकर यांचं सन्मान चिन्ह देऊन स्वागत करूया। खरोखर त्यानंतर सौ सुखदा सगुन पालियकर मॅडम ह्या देखील इथे उपस्थित आहेत। मी देवेंद्र सोनसुरकर याला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते पालियकर मॅडम यांचं स्वागत करायचं आहे। एक सन्मान चिन्ह, एक छोटीशी आठवण म्हणून आमच्या माध्यमातून जे सन्मान चिन्ह दिले जाते। तदनंतर आम्हाला जे सेकंड प्राइज ज्यांनी पुरस्कृत केलं, तसे उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक
ही पारितोषिकं ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आली आणि आमच्या पाठीशी जे खंबीरपणे उभे असतात असे दिलीप रिसॉर्टचे मालक सन्माननीय श्री दिलीप कुडव इथे उपस्थित आहेत. मी चेतन गडेकर आपल्याला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सर दिलीप कुडव यांचं स्वागत करूया. द्वितीय पारितोषिकाची जर गोष्ट सांगायची झाली तर मागच्या वर्षी याच स्टेजवर जशी टुर्नामेंट झाली त्याच दिवशी सरांनी डिक्लेअर केलेलं की द्वितीय पारितोषिक हे मी माझ्यातर्फे पुरस्कृत करेल आणि त्यांनी तो आपला शब्द राखला आणि यावर्षी द्वितीय पारितोषिक आपल्याला सर दिलीप कुडव सर यांच्या माध्यमातून प्राप्त होते. तदनंतर आमच्या गावातील अजून एक ज्यांनी आजच्या रात्री एक दशावतारी नाटक पुरस्कृत केलेलं आहे आणि ते देखील इथे उपस्थित आहेत. आमच्या पाठीशी त्यांचाही हात नेहमी असतो आणि असे सर प्रभाकर कावळे सर इथे उपस्थित आहेत. प्रभाकर कावळे यांचंही आपण स्वागत करूया. बबलू याला मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते प्रभाकर कावळे यांचं स्वागत करायचं आहे. तसेच या स्पर्धेच्या माध्यमातून आपण मॅन ऑफ द मॅच साठी आकर्षक अशी ट्रॉफी पाहिली आणि दरवर्षीप्रमाणे या चौथ्या पर्वातही ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी भेटली ते तन्वी ऑटो गॅरेजचे मालक श्री मंगेश मांजरेकर इथे उपस्थित आहेत. त्यांचं आपण स्वागत करूया. मी अनिकेत विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते मंगेश मांजरेकर यांचं स्वागत करायचं आहे. खूप सुंदर अशी ट्रॉफी सर आपल्या माध्यमातून आम्हाला प्राप्त झाली. मनपूर्वक आभार. तदनंतर रामचंद्र कावळे इथे उपस्थित आहेत. आपण त्यांचंही स्वागत करूया सन्मान चिन्ह देऊन. ऋषी कुडव आपल्याला विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते ग्राउंड करण्यासाठी असो किंवा आयोजनासाठी असो नेहमी आम्हाला ज्यांचं सहकार्य लाभतं असं नेतृत्व आम्हाला लाभतं त्यांच्या माध्यमातून. धन्यवाद. तसेच श्रीपाद कावळे सर इथे उपस्थित आहेत. त्यांचे आपण स्वागत करूया. श्रीपाद कावळे हितेश याच्या माध्यमातून आपण श्रीपाद कावळे सर यांचं स्वागत करूया. कावळे श्रीपाद कावळे सरांची एक गोष्ट सांगायची झाली तर खरं बघायला गेलं तर इथे मैदान उपस्थित नव्हतं. इथे जवळजवळ 8-10 फुटाचा एक बांध होता आणि सरांनी आम्हाला आमच्या फक्त एका शब्दावर तो बांध काढला आणि आज हे आम्हाला सुंदर असं मैदान इथे उपस्थित करून दिलं. एकदा जोरदार टाळ्या सरांसाठी आणि त्यांच्या या आम्हाला जे सहकार्य केलं त्याच्यासाठी. तदनंतर प्रशांत मयेकर यांचंही आपण स्वागत करूया. प्रवीण मयेकर यांचे ते बंधू आहेत, मुंबईमध्ये स्थित असतात आणि आता या स्पर्धेच्या माध्यमातून ते इथे उपस्थित आहेत. ऋषी कुडव आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. तसेच या स्पर्धेच्या माध्यमातून आम्हाला वेळोवेळी ज्यांची मदत राहते मग ते ग्राउंड क्लिअर करण्यासाठी असो किंवा प्रत्येक गोष्टी मागे ज्यांचं आम्हाला सहकार्य असतं असे अंकुश नाईक यांनाही मी विनंती करतोय की आपण स्टेजवर या. आपलाही सन्मान केला जाईल. संता या टोपण नावाने जे प्रचित आहे
तसेच पप्या कांबळी देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचंही आपण या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करत आहोत, एक सन्मान चिन्ह स्वरूपात, एक आठवण म्हणून. पप्या कांबळी यांचं आपण स्वागत करतोय. तसेच स्पर्धेच्या माध्यमातून आम्हाला 3 दिवस ज्यांनी पंचांची भूमिका पार पाडली, असे 3 पंच, 3 ऑफिशियल्स आपल्याला लाभले. सर्वप्रथम केरवाडी गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व आणि क्रिकेटचा खूप सारा अनुभव असलेले आणि उत्तम प्रकारे पंचगिरी करत ज्यांनी ही स्पर्धा पार पाडण्यासाठी खरोखर महत्त्वाची कामगिरी बजावली, सर किशोर भगत इथे उपस्थित आहेत. सरांना मी विनंती करतोय की आपण पुढे या. आपल्या देखील आम्ही स्वागत आपल्या आरवलीश्वर आलवरी क्रिकेट संघाच्या वतीने करतोय. मी कावळे सरांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते सर किशोर भगत यांचं आपण स्वागत करावं. तदनंतर खास आरोंदावरून ही स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी इथे आपल्याला एक उच्च दर्जाचे खेळाडू तसेच उच्च दर्जाचे पंच म्हणून लाभले ते उत्तम मोठे सर इथे उपस्थित आहेत. त्यांनाही मी विनंती करतोय आपण या. आणि मी NP बोरवेलचे मालक श्री नारायण पालेकर यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते उत्तम मोठे सर यांना आपण सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत करूया. तसेच बाबू टेमकर सर जे दरवर्षी आम्हाला पंच म्हणून कोणत्याही क्षणी उपस्थित असतात, त्यांचे आपण स्वागत करूया. मी श्री जगन्नाथ डोंगरे सर यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते बाबू टेमकर यांचं आपण स्वागत करायचं आहे. तसेच आम्हाला मागच्या 3 दिवस जे समालोचक म्हणून लाभले त्यामध्ये सर संतोष मोर्ये यांचे आपण सन्मान चिन्ह देऊन स्वागत करूया. मी विघ्नेश याला विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते संतोष मोर्ये यांचं आपण स्वागत करायचं आहे. तसेच योगेश परब जर कुठे असतील, योगेश परब हे एक असं नाव आहे, आरवलीची टुर्नामेंट म्हटली की त्याची घरची टुर्नामेंट असते आणि ह्या संपूर्ण स्पर्धेसाठी आवर्जून तो इथे उपस्थित राहतो. भले मग त्याला समोरून कोणतीही स्पर्धा येऊ दे, तो पहिला मान हा आम्हालाच देतो आणि त्यासाठी पुन्हा एकदा मी योगेशचे खूप खूप आभार मानतो. आणि मी आमचे सरपंच श्री समीर कांबळी यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते योगेश परब याचा आपण स्वागत करूया. धन्यवाद योगेश. दरवर्षीप्रमाणे यावर्षी आमच्या शब्दाचा मान ठेवून आपण इथे उपस्थित राहिलात. तसेच रेडी गावातील एक उभरता समालोचक रितेश इथे उपस्थित आहे. तोही इथे 3 दिवस मागचे उपस्थित होता आणि सुंदर समालोचन त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. रितेश ये. आणि मी सर दिलीप कुडव यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते रितेशाचं स्वागत करायचं आहे. कृष्णा देवजी आजच्या अंतिम दिवसासाठी उपस्थित होते, काही कामानिमित्त ते इथे उपस्थित राहू शकत नाहीयेत. कृष्णा देवजी सरांचं पारितोषिक कृपया आपण स्वागत कृपया आपण स्वीकारावं मोठे सर. आणि मी प्रभाकर कावळे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते कृष्णा देवजी यांचं स्वागत करायचं आहे. हॅलो. तसेच या स्पर्धेच्या माध्यमातून हे ग्राउंड करण्यासाठी ज्यांनी आम्हाला मोफत सहकार्य केलं, माती पुरवली, JCBची व्यवस्था करून दिली, अक्षय चिपकर इथे उपस्थित आहे, त्याचं देखील आपण स्वागत करतोय. विघ्नेश आपण अक्षयचं स्वागत करा. या स्पर्धेच्या माध्यमातून बरेच असे लोक आहेत ज्यांनी आम्हाला कळत न कळत लाख मोलाचं असं सहकार्य केलेलं आहे. त्यातलाच एक अक्षय चिपकर, ऐन मोकेच्या क्षणी जेव्हा या ग्राउंडसाठी आम्हाला मदत पाहिजे होती ती अक्षय तुझ्या माध्यमातून भेटली. खूप खूप आभार. तसेच स्पर्धा यशस्वी करण्यासाठी
ज्याने दिवस रात्र एक केला असं दीपक पटनायक इथे उपस्थित आहेत. मी त्यांनाही विनंती करतो की आपण मान्यवर कक्षामध्ये या. आपलं देखील आपण आरवली क्रिकेट संघाच्या वतीने स्वागत करू. विघ्नेश आंदुर्लेकर यांच्या शुभ हस्ते दीपक पटनायक यांचं स्वागत करूया. तसेच आम्हाला लागणारे सर्व खुर्च्या आणि टेबल ज्यांनी उपस्थित केले सर बाळू पटनायक सध्या ते उपस्थित नाही आहेत. त्यांचेही खूप खूप आभार. स्वागत समारंभ राहिलेला आहे. देवेंद्र सुनसुरकर कृपया आपण पुढे या. आपलेही स्वागत करतोय. कारण संपूर्ण 3 दिवस गुणलेखनाची आपण जबाबदारी पार पाडली आणि ते स्वागत आपण करतोय. देवेंद्र सुनसुरकर या. तसे हितेश सुनसुरकर आपणही या. आपले या मंडळाच्या वतीने आपण हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. शेवट तू कर ना बक्षीस वितरण. सन्मान करण्यात येईल. नाही तू घे. लतेश स्वप्नील सोनसुरकर सध्या इथे उपस्थित नाहीत तर हितेश याच्या माध्यमातून ते आपण सन्मान करतोय. तसेच हितेश सोनसुरकर आजच 12वीचा निकाल लागला आणि त्यामध्ये तो उत्तीर्ण झालेला आहे. सर्वप्रथम त्याचं आरवलीश्वर तर्फे खूप खूप अभिनंदन. आणि एवढ्या लहान वयात देखील तो कॉमेंट्री सोबतच गुणलेखनाचं एक सुंदर काम करतोय. त्याचंही आपण या मंडळाच्या वतीने स्वागत करूया. डीजेच्या तालावर बरेच खेळाडू आणि ती स्पर्धा प्रस्तुत करण्यासाठी ज्यांचं लाख मोलाचं सहकार्य आम्हाला भेटलं श्रीमती प्रियदर्शनी प्रमोद कावळे मॅडम इथे उपस्थित आहेत. आमच्या मंडळाच्या वतीने आम्ही त्यांचा खास सन्मान करतोय कारण त्यामागे सुद्धा एक कारण आहे. मॅडम याच वर्षी अणसूर पाल आरवली आसोली शिरोडा रेडी
या भागातील मुख्य शिक्षिका म्हणजेच केंद्र प्रमुख म्हणून कार्यरत होत्या आणि याच वर्षी त्यांची त्यांनी निवृत्ती आपल्या कार्यभार सांभाळत असताना याच वर्षी त्यांनी निवृत्ती घेतलेली आहे कार्यभार सांभाळण्याची. तर त्यांचा आपण एक खास सन्मान करतोय. मी सर्व मान्यवरांना विनंती करतोय की आपण त्यांचा एक खास सन्मान करूया. मॅडम आपण या आणि पालियेकर मॅडमच्या शुभ हस्ते मॅडमचा आपण एक खास सन्मान करतोय. एक आमची आठवण त्यांच्या निवृत्ती क्षणाबद्दल आणि ही आठवण मॅडम सदैव आपल्या सोबत राहील आणि आम्हालाही याचा गर्व आहे मॅडम की तुम्ही भावी पिढीला घडवला आहात आणि तुमच्या माध्यमातून जे कार्य झालंय ते कार्य खूप लाख मोलाचं आहे. खूप खूप धन्यवाद मॅडम तुम्ही आमच्या स्पर्धेबद्दल आणि या स्पर्धेमध्ये उपस्थित राहिलात. खूप खूप धन्यवाद. स्वागत समारंभ पाडला जातोय आणि मान्यवरांपैकी स्वागत समारंभामध्ये बक्षीस वितरणामध्ये अजून एक नाव आम्ही आवर्जून घेऊ इच्छितो. आपण सर्व इथे मंडळी उपस्थित आहात आणि आपल्या या मंडळासाठी आपले माजी आमदार सन्माननीय श्री शंकर 4 वर्ष ज्यांच्या माध्यमातून आम्हाला खूप मोठा आधार लाभलेला आहे आणि दरवर्षी ते आम्हाला प्रथम पारितोषिक उपस्थित प्राप्त करून देत आहेत असे सर शंकरभाई कांबळी यांचाही आम्ही या आमच्या आरवलीश्वर यांच्या माध्यमातून आपण खास सन्मान करणार होतो, परंतु काही कारणास्तव ते उपस्थित नाही आहेत. तरी आपण मी सर डोंगरे सरांना विनंती करतोय की आपण कृपया शंकरभाई कांबळी सरांचा जो सन्मान आहे तो आपल्या हस्ते तो आपण घ्यावा. दीपकभाई केसरकर यांच्याकडून जे आम्हाला पहिलं पारितोषिक प्राप्त झालं आणि ते खरोखर पारितोषिक मिळवण्यासाठी ज्यांचे लाख मोलाचे प्रयत्न आणि आमचे आधारस्तंभ श्री शंकरभाई कांबळी माझे आमदार यांचा आपण सन्मान करतोय. आज ते उपस्थित नाही आहेत, त्यांचा सन्मान चिन्ह आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवूया. कावळे सरांच्या शुभ हस्ते सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते शंकरभाई कांबळे माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल नक्कीच. आणि मी एवढंच म्हणेन सर की पहिल्या वर्षी आपण आम्हाला शब्द दिलेला की मी नेहमी तुमच्या पाठीशी असेन आणि आजही तुम्ही आमच्या पाठीशी आहात याचा मला एक आरवलीवासीय म्हणून सार्थ अभिमान आहे. तसेच अजूनही एक नाव आहे माजी जिल्हा परिषद आरोग्य सभापती माजी जिल्हा परिषद सदस्य श्री प्रितेश राऊळ जे आता इथे उपस्थित नाही आहेत, आपण त्यांचंही सन्मान चिन्ह घेऊया. देवेंद्र प्रितेश राऊळ सर यांचे आपण सन्मान चिन्ह अनिकेत आपण आपल्या हस्ते ते घ्यायचं आहे. तसेच दिगंबर आर्लेकर सर यांनी आम्हाला लाख मोलाचं सहकार्य केलं, ते देखील इथे उपस्थित नाहीये, त्यांचंही आपण सन्मान चिन्ह श्री समीर कांबळी आपल्या गावचे सरपंचांना विनंती करतोय की त्यांचं सन्मान चिन्ह कृपया आपण आपल्या हस्ते घ्यावं. समीर कांबळी यांच्याकडे आपण ते सन्मान चिन्ह देत आहोत. तसेच ही स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी जे प्रथम पारितोषिकासाठी जे आम्हाला पारितोषिक पुरस्कृत करण्यात आलं होतं ते श्री सचिन वालावलकर सर ते देखील इथे उपस्थित नाहीयेत, त्यांचाही आपण सन्मान करणार आहोत. कावळे सर मी आपल्याला विनंती करतोय की त्यांच्या वतीने आपण कृपया हा सन्मान घ्यावा. तसेच नितीन मांजरेकर सर हे देखील काही कारणास्तव इथे उपस्थित राहू शकत नाहीयेत, परंतु त्यांचाही सन्मान आपण करत आहोत. पालियेकर मॅडम कृपया आपण या सन्मानाचा स्वीकार करावा ऋषी कुडव याच्या शुभ हस्ते. स्पर्धा अतिशय यशस्वीरित्या पार पडली आणि 2 संघ उपविजेता आणि विजेता संघ आणि उपविजेता संघामध्ये एक नाव असं आहे जे हल्लीच्या काही काळामध्ये गाबित माणूस या नावाने तो रील स्टार म्हणून तो फेमस होत आहे आणि तो मोहित इथे उपस्थित आहे. आरवलीश्वर आरवली क्रिकेट मंडळाच्या वतीने मोहित याचंही आपण स्वागत करूया. गाबित माणूस म्हणून ज्या समाजातील त्यांना येणाऱ्या अडचणी त्यांना होणारे जे काय कष्ट आहेत ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं तो काम करतोय आणि खरोखर आमच्या वेंगुर्ल्या तालुक्यासाठी हे खूप
अभिमानाची गोष्ट आहे. मी मॅडम कावळे मॅडम आपल्याला विनंती करतोय की रील स्टार मोहित गिरप याचा आपण स्वागत करूया. अशा रीतीने स्वागत समारंभ इथे पार पाडला जातोय. जर कोणाचं काही नाव घ्यायचं राहिलं असेल तर कृपया आपण मोठ्या मनाने आम्हाला माफ कराल ही आशा बाळगतो. आणि पुढील सूत्र श्री योगेश परब सांभाळतील. मी योगेश परब आपल्याला विनंती करतोय की बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आपल्या हाती मी सुपूर्त करतोय. अवघ्या काही क्षणातच आपण बक्षीस वितरणाचा कार्यक्रम सुरू करणार आहोत. तत्पूर्वी आम्हाला जे स्पर्धेच्या माध्यमातून अजून एक नाव वेंगुर्ला तालुक्याचं मान उंचवण्याचं जो काम करतो आणि आपल्या खेळाच्या जोरावर कुठेतरी अ, आज सिंधुदुर्गच नव्हे तर गोवा राज्य आणि महाराष्ट्राच्या बाहेर देखील ज्याने आपलं नाव केलंय, आम्हाला सार्थ अभिमान असलेला आमचा जवळचा मित्र गणेश कुबल इथे उपस्थित आहे. आपण त्याचंही स्वागत करूया. आरवलीश्वर आरवली या स्पर्धेमध्ये त्यांची खेळण्याची खूप इच्छा होती आणि या वर्षी ती इच्छा पूर्ण होत असताना कुठे ना कुठे अंतिम विजेते पदावर त्यांनी नाव कोरलं. मी संदेश याला विनंती करतोय कारण संदेशनेच ती टीम संघ मालक म्हणून संदेश इथे उपस्थित आहेत आणि गणेश कुबल याचं स्वागत करायचं आहे. गणेश कुबल एक मोठं नाव क्रिकेटमधील वेंगुर्ला तालुक्यातील एक मोठं नाव. गणेश मी फक्त 2 शब्दात आमचं आयोजन कसं वाटलं, आमच्या आयोजनाबद्दल काय म्हणशील? प्रथमतः मी मंडळाचा आभार मानतो. त्यांनी आम्हाला एवढी मोठी स्पर्धा आयोजन करून खेळायला दिलं, त्यामुळे मंडळाचं आणि आमच्या स्पॉन्सरचं पण मी अभिनंदन करतो. आणि चांगलं असं टुर्नामेंट इथे पूर्ण झाली. टुर्नामेंटमध्ये कुठचंही गालबोट न लागता पार पडली, त्यामुळे सगळ्या मंडळाचं पण मी खूप अभिनंदन करतो. थँक्यू गणेश. तसेच अजून एक ज्यांनी आम्हाला साऊंड सिस्टीम पुरस्कृत केली निलेश पोळजी सर इथे उपस्थित नाही आहेत, परंतु त्यांचंही स्वागत आपण करूया. कोणाकडे देऊ? दे बरं. विघ्नेश याच्या शुभ हस्ते आपण निलेश पोळजी सरांसाठी त्यांचं स्वागत करतोय. मी पाल्येकर मॅडम यांना विनंती करतोय आपण हे स्वागत स्वीकारावं निलेश पोळजी यांच्या वतीने. धन्यवाद. स्पर्धा अतिशय यशस्वीरित्या पार पडली. स्पर्धा अतिशय यशस्वीरित्या पार पडली आणि ही स्पर्धा पार पाडण्यासाठी आम्हाला प्रत्येक संघ मालक असतील, आमचे स्पॉन्सर्स असतील, त्यांच्या माध्यमातून लाख मोलाचं सहकार्य झालं. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी बरेच पराकाष्ठा करावी लागली आणि कुठे ना कुठे हे सर्वजण आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते आणि आज ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडते. मी आज आमच्या पाहुणे मंडळींमध्ये सर बबन टेमकर उपस्थित आहेत. त्यांना मी विनंती करतोय की 2 शब्दात आम्हाला मार्गदर्शन पर आपण 2 शब्द सांगावे. धन्यवाद. ॲक्च्युली मला हा जो मिळाला आहे याचा मला अभिमान वाटतो आहे. बरेच वर्ष मी हा तुमचा प्रोग्राम लाईव्ह देखील पाहत होतो जेव्हा मला लिंक यायचे तेव्हा. आज प्रत्यक्ष इथे जे पाहिलं ते भव्य दिव्यच आहे. या संदर्भात मी आरवलीश्वर संघाचं म्हणजे हे संपूर्ण मंडळाचं विशेष आभार मानतो आणि आजचे जे विजयी संघ आहे त्यांचाही मी सन्मान करतो. आणि आजच्या ही जी स्पर्धा आहे ती तुमच्या सगळ्याच संघांची स्पर्धा होती. त्यामुळे विजेता जरी एक संघ असला तरी तुमच्या सगळ्यांच्या सहभागामुळे ही स्पर्धा यशस्वी होते. त्यामुळे तुमचा हातभार होता म्हणून हे आहे, म्हणून तुमचं श्रेय कोणी काढून घेत नाही. आणि मला इथे एकच सांगायचं आहे की ही जी स्पर्धा क्रिकेट स्पर्धा आहे ती आपल्याला जीवन शिकवते आणि ह्या जीवनामध्ये म्हणजे
खूप काही गोष्टी आहेत की इथे संघभावना असते. एक संघनायक असतो आणि तो संघनायक आपल्या टीममधल्या प्रत्येक प्लेयरकडून ज्याच्याकडे जे आहे ते कसं आपल्या टीमसाठी उपयोगी करता येईल आणि त्याच्यातून आपल्याला यश कसं प्राप्त होतं हे ही संघभावना शिकवते. आणि हेच जर आपण आपल्या कुटुंबामध्ये सुद्धा आपण जर ते वापरलं तर आपलं प्रत्येक कुटुंबसुद्धा या ठिकाणी खूप मोठ्या उंचीवरती जाऊ शकतं. ह्या स्पर्धेचं नाव आहे आरवलीश्वर आणि जे नाव आहे ते सार्थक ठरवण्यासाठी आपल्या प्रत्येकाचा इथे सहभाग असणं आवश्यक आहे. आज मी विशेष आणखी एक बोलू इच्छितो की आज सौभाग्यवती कावळे मॅडमचा सत्कार करण्यात आला. त्यांचं समाजकार्य मला माहिती आहे. म्हणजे कुठे त्यांनी शाळेमध्ये त्यांचं तर कर्तृत्व दाखवलंच आहे, पण इथे समाजामध्ये सुद्धा त्यांनी बऱ्याच गोष्टी करून दाखवल्यात. आणि हे सगळं श्रेय त्या दोन्ही कपल म्हणजे श्री प्रमोद सर आणि मॅडमना पण जातं. आणि आज 12वीच्या परीक्षेचा पण निकाल लागला आहे. त्याच्यामध्ये सुद्धा जसं प्रमोद सर गवळांनी सांगितलं की आज वि स खांडेकर विद्यालयातर्फे 100% निकाल लागला आहे ना. हे सर्व म्हणजे आपण सगळी ठिकाणी पुढे आहोत याचा मला अभिमान आहे. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर, आपण खूप लाख मोलाचं आम्हाला मार्गदर्शन केलं. तदनंतर मी कावळे सर आपल्याला विनंती करतोय की आपण देखील आम्हाला शुभेच्छा द्यायच्या आहेत. नमस्कार. आजच्या या आरवलीश्वर आरवली या संघाने आयोजित ही जी स्पर्धा केलेली होती, या स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर हा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम या ठिकाणी होतो आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज या मान्यवरांमध्ये जे अध्यक्षस्थान दिलेलं आहे असे आरवली गावचे सरपंच सन्माननीय समीरजी कांबळे, त्याचबरोबर माजी सभापती आमचे मित्र श्रीयुत डोंगरे सर, माजी सभापती सुखदा पालियेकर, त्याचबरोबर आज या स्पर्धेच्या दरम्यान ज्यांचा सन्मान झाला त्या आमच्या सुविद्य पत्नी प्रियदर्शिनी, त्याचबरोबर आमचे मित्र आणि आरोग्य अधिकारी श्रीयुत पप्पू कांबळी, या ठिकाणी दिलीप रिसॉर्टचे मालक श्रीयुत दिलीप कुडव, इथे बोअरवेलचे मालक श्रीयुत पालियेकर, बाळा पालियेकर, नारायण पालियेकर हे त्यांचं खरं नाव जरी असलं तरी मी त्यांना बाळच म्हणेन. त्याचबरोबर या ठिकाणी आमचे स्नेही मुंबई स्थित श्रीयुत बबनजी टेमकर, याचबरोबर मागील रांगेमध्ये जे असलेले सर्व सन्माननीय आणि उपस्थित सर्व खेळाडू, त्याचबरोबर जे आयोजक आहेत आणि आयोजनाच्या वेळी ज्यांनी समालोचन केलं, या ठिकाणी खेळ पार पाडण्यासाठी ज्यांनी सहकार्य केलं असे सर्व हितचिंतक, आज या ठिकाणी आम्हाला बोलावून या ठिकाणी आमचा सन्मान करण्यात आलेला आहेच. आणि त्याचबरोबर तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी एक दोन शब्द बोला असं आम्हाला सांगितलेलं आहे. आता नेमकं काय बोलावं, कारण आपण सर्व जे खेळाडू आहात आणि खेळप्रेमी तुम्ही जे आहात ते आज सर्व वेगवेगळ्या ठिकाणी जिल्ह्यातली वेगवेगळ्या ठिकाणच्या टुर्नामेंट्स खेळून इथे आलेले आहेत. सगळे जण खेळाडू आहात, प्रत्येक ठिकाणचं तुम्ही पाणी प्यालेलं आहात, त्यामुळे माझ्याहीपेक्षा तुमच्यामध्ये आज जास्त अनुभव आहे असं मी आवर्जून सांगेन. एकूण ही जी 3 दिवसाची स्पर्धा होती, आरवलीश्वर म्हणजेच आमचं ग्रामदैवत श्री वेतोबा आणि या वेतोबाच्या नावावर खेळवली गेलेली ही स्पर्धा, या स्पर्धेमध्ये यशस्वी होण्यासाठी आपण सर्वांनी मोलाचं असं सहकार्य केलेलं आहे. सर्व खेळाडू या ठिकाणी प्राणपणाने लढलेत, परंतु एकूण सुरुवातीचा जो या ठिकाणी क्रीडांगणावर जो सामना खेळला गेला
त्या सामन्यापासून शेवटच्या सामन्यापर्यंत आपल्या सगळ्या खेळाडूंवर वर्चस्व जर गाजवलं असेल तर या ग्राउंडने गाजवलेलं आहे हे लक्षात घ्या. कारण 50च्या पुढे या ग्राउंडवर सहसा या ठिकाणी स्कोअर कुणाचाही झालेला नाही. आणि मला वाटतं बहुतांशी सगळे खेळाडू जे आहेत किंवा संघ जे आहेत हे 30-35च्या धावांच्या आतमध्येच गारद झालेले आहेत. याचा अर्थ आपल्यामध्ये हिंमत होती, आपल्यामध्ये बळ होतं, खेळाचं सगळं ज्ञान आहे, परंतु या ग्राउंडमध्ये काहीतरी जो निश्चित बदल होता तो बदल तुम्हाला भावलेला नसल्यामुळे या ठिकाणी प्रत्येकजण जो होता तो या ठिकाणी खेळत असताना ग्राउंडवर हजेरी लावायचा, त्या ठिकाणी नतमस्तक व्हायचा आणि परत आपल्या जागी यायचा, हे एकूण या खेळामध्ये दिसून आलेलं आहे. तरीसुद्धा आपण सर्वांनी कोणी हिंमत न हारता आपलं आपलं खेळ प्रदर्शन इथे केलेलं आहात. या स्पर्धेसाठी आपले हे जे क्रिकेटप्रेमी आमचे श्री देव विठोबा किंवा आरोलीश्वराच्या नावावर ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी ही स्पर्धा आयोजन केलेली आहे किंवा आमचं जे मंडळ आहे या मंडळांचे हे जे या ठिकाणी सहकार्य होतं एकमेकांमधलं हे सुद्धा बहुमोल असं होतं. कारण हे ग्राउंड तयार करण्यापासून आज ज्या ठिकाणी आपल्याला हे ग्राउंड ज्या पद्धतीचं दिसतंय तसं या ठिकाणी सुरुवातीला नव्हतं हे लक्षात घ्या. कारण या ठिकाणी ग्रास कटर लावून किंवा JCB लावून किंवा आणखी काही करून हे सगळं ग्राउंड तयार करण्यात आलेलं आहे. आणि याच्यामागे खूप मेहनत होती आणि ही मेहनत मोठ्यापासून लहानापर्यंत सर्व या खेळाडूंनी पार पडलेली आहे. दुसरं असं आहे की आरवली हे जे मंडळ आहे ते आमच्या आरवली गावचं मंडळ आहे. आणि त्यामुळे ह्या संपूर्ण आरवली क्षेत्रातील हे जे खेळाडू एकत्र येऊन ही जी स्पर्धा या ठिकाणी आयोजित करत असतात ही टेमवाडी येथे, म्हणजे आम्ही या टेमवाडीचे रहिवासी असल्यामुळे आम्हाला ते भूषण हवं आहे हे पण आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्या दृष्टीने आम्ही या ठिकाणी सहकार्य करण्याचा यांना निश्चितच प्रयत्न करत असतो. यापुढे सुद्धा यांनी अशा प्रकारच्या स्पर्धा आयोजित कराव्यात आणि आपलं नाव हे नुसतं सिंधुदुर्गापुरतंच नव्हे तर बाकीची राज्यामध्ये जे काही जिल्हे आहेत इथपर्यंत पोहोचावं आणि लांबचे संघसुद्धा इथे येतील कसे या ठिकाणी प्रयत्न करावेत असं मी आवर्जून सांगेन. आणि आता बोलण्यासारखं खूप आहे, खरं बोलणारे खूप आहेत. वेळ सूर्य मावळतीला गेलेलाच आहे मगाशी आणि आता काळोख होत आहे. तुम्ही दोन्ही जे संघ आहेत ते वेंगुर्ल्याचे आहेत, परत तुम्हाला तिकडे जायचं आहे. इथे नाटक मंडळी येऊन टेपलेली आहे आणि या सगळ्याचा विचार जर करता तर भाषण मी थोडं आटोपतं घेतो. तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. जे विजेते झालेले आहेत त्यांनाही चांगल्या प्रकारच्या शुभेच्छा देतो. जे उपविजेते राहिलेत त्यांनाही या ठिकाणी शुभेच्छा आहेत. आणि सुरुवातीपासून ज्या ज्या संघांनी या ठिकाणी सहभाग घेतलेला आहे त्यांना सुद्धा मी सगळ्यांना शुभेच्छा देऊन पुढील भवितव्य आपलं चांगल्या प्रकारे उत्कर्षास जावं अशी वेतवाचरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. खरोखरच लाख मोलाचं असं मार्गदर्शन आपण आपल्याला आम्हा सर्व युवा खेळाडूंना केलं. तसेच या स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या आरवली क्रिकेट संघाच्या वतीने ज्यांचा खास सन्मान आपण केला, काबळे मॅडम इथे उपस्थित आहेत. मॅडम, आपल्याला विनंती आहे की आमच्या स्पर्धेबद्दल आणि आम्हाला आमच्या संघाला आपण मार्गदर्शन करावं. नमस्कार. या ठिकाणी आरवली क्रिकेट संघ यांच्या माध्यमातून हा भरवला गेलेला 3 दिवसाचा क्रिकेट सामना आणि त्यांच्या सांगता समारंभासाठी या व्यासपीठावरील उपस्थित आपल्या आरवली गावचे सरपंच सन्माननीय कांबळी सर, तसेच त्यांच्यासोबत असणारे आपले डोंगरे साहेब, सुखदा पालेकर मॅडम, तसेच इतर सर्व मान्यवरांना मी या ठिकाणी प्रत्येकाचं नाव न घेता पुढे जाते कारण वेळेअभावी. तर या ठिकाणी आपल्या माझ्या घराच्या समोर ह्या ग्राउंडवर या ठिकाणी मी सन्मानाविषयी प्रथम बोलते. तर आरवलीश्वर क्रिकेट संघ आरवली या मंडळाने या क्रिकेटच्या स्पर्धांच्या माध्यमातून एका केंद्रप्रमुख या ठिकाणचं जे स्थानिक केंद्रप्रमुख म्हणून मी या ठिकाणी आहे, तर निवृत्ती झाल्यानंतर त्याची दखल घेऊन त्यांनी हा सन्मान माझा केला. त्या सन्मानाबद्दल मी त्यांची
अतिशय ऋणी आहे. मी त्यांना धन्यवाद देत नाही आहे, तर त्यांची ऋणी राहू इच्छिते. कारण निवृत्तीनंतर ऑगस्टमध्ये मी निवृत्त झाल्यानंतर अनेक ठिकाणी सन्मान झाले. तर शाळामधून झाले, केंद्र शाळामधून झाले, ऑफिसमधून झाले. तर हा माझ्या ठिकाणी, माझ्या घरासमोर, माझ्या क्रीडांगण क्षेत्रावर हा जो झालेला सन्मान, माझ्या घरातला सन्मान मी समजते आणि त्याला खूप 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 महत्त्व देते. आणि हा माझ्या जीवनातील अतिशय महत्त्वाचा क्षण, महत्त्वाचा दिवस आहे असं मी मानते. आणि माझ्या काळजाच्या कोपऱ्यात हा दिवस, हा क्षण कायम राहील अशी अशी मी या ठिकाणी राहणार आहे असं मी आपल्या सर्वांना सांगू इच्छिते. त्यानंतर या ठिकाणी आपण हे तिसरं वर्ष यांचं आहे की क्रिकेट सामने भरवण्याचं. तर अनेक अडचणींना तोंड देत, अनेक समस्यांना निभावत त्यांनी 3ही वर्ष हे क्रिकेट सामने, ह्या वर्षी तरी हे वैशाखातलं ऊन त्याची कोणीही पर्वा केली नाही. मला तर वाटत होतं की आता स्पर्धा होत आहेत की नाही, कारण आता हा स्पर्धांचा कालावधी उलटलेला आहे. तर ह्या उन्हातानाची पर्वा न करता या ठिकाणी सगळ्या समस्यांना जे काही तोंड दिले ते ह्या ठिकाणी प्रत्यक्ष वक्त्यांनी आपल्यासमोर मांडलेलं आहे आणि सगळ्या स्पर्धा यशस्वीपणे पार पाडल्या. त्याबद्दल सर्व खेळाडूंचं या ठिकाणी सामील झालेले सर्व संघ, आयोजक या सर्वांचं मी खूप खूप कौतुक करते. आणि ह्या सामने अशा प्रकारे उत्तरोत्तर त्यांच्या प्रगतीसाठी सुयश चिंतिते. तसेच तुम्ही म्हणाल की मला अजून मनातील एक गोष्ट सांगायची आहे की तुम्ही म्हणाल मॅडम तुम्ही काय बोलत आहात, पण हे सांगणं मला आवश्यक वाटतं. जे मनात चांगले विचार ते व्यक्त करणं गरजेचं आहे. तर क्रिकेट हा खेळ सगळे आता समाजामध्ये बघितलं तर सगळे क्रिकेट वेडे झालेले आहेत. सगळ्यांना क्रिकेटचंच वेड आहे. हे खूप रास्त आहे, चांगलं आहे, असू दे, असावं. पण इतरही खेळ आहेत ना आपल्या देशाचे. जे खेळ आहेत, व्हॉलीबॉल आहे, हुतुतू आहे, कबड्डी. पण ह्या खेळांकडे तसा दुर्लक्ष झाले. खेळाच्या माध्यमातून शरीर सष्ट होते, म्हणजे शरीर सुधारतं, आरोग्य चांगलं राहतं आणि सगळ्या खेळातून हे घडतं. परंतु आपण सर्वजण क्रिकेटचे वेडे झालेले आहात. तर असं व्हायला हवं पाहिजे, परंतु इतर खेळांकडे सुद्धा कृपया दुर्लक्ष करू नये. तुम्ही ते व्हॉलीबॉलच्या टुर्नामेंट भरवा ना, येतील सामने कितीतरी. आपण सुरुवात केली पाहिजे. जगाबरोबर चाललंच पाहिजे, पण जगापेक्षा वेगळं काहीतरी करून दाखवलं पाहिजे असं मला वाटतं. तर तुम्ही म्हणाल मॅडम अशा काय बोलतायत, हे आता कालबाह्य झालेलं आहे. पण जे कालबाह्य झालं आपल्या संस्कृतीमध्ये आहे, आपल्या देशाचं आहे, ते आपण पुढे घेऊन गेलं पाहिजे. क्रिकेट आपला खेळ नाही आपल्याला माहीत आहे, पण आपले खेळ आहेत ते आपण पुढे जाण्याचा आपण त्यांना प्रयत्न करूया. आपण बघूया तरी प्रयत्न करून होतंय का, आणि ते कोणीतरी केलं पाहिजे. इतिहास कोणीतरी घडवला पाहिजे तरच होणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही जे खेळ भरवता त्यांना शुभेच्छा देते. आणि मी सुचवलेलं आहे तुम्ही अगदी प्रयत्न करायलाच पाहिजे जास्तीचे अशी इच्छा नाही, पण एक सूचना मी दिलेली आहे. ठीक आहे, सर्वांना धन्यवाद देऊन मी थांबते. धन्यवाद मॅडम. खूप महत्त्वाची गोष्ट आणि खूप महत्त्वाचा पॉईंट आपण काढलात. आणि मी आरवली क्रिकेट संघाच्या वतीने आपल्याला नक्कीच आश्वासन देईन की पुढच्या वर्षी आम्ही आपल्या शब्दाचा मान राखून किंवा आपले जे विचार आहेत ते योग्यच आहेत आणि त्यासाठी आपण पुढच्या वर्षी जसं आपण म्हटलात त्याप्रमाणे रस्सीखेच असो किंवा व्हॉलीबॉल स्पर्धा असो किंवा कबड्डी स्पर्धा असो, यातील कुठच्या तरी एका स्पर्धेचं आयोजन हे सामने संपल्यानंतर रात्रीच्या वेळी करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. मॅडम, आमचा हाच हेतू आहे की आरवली क्रिकेट संघाच्या वतीने फक्त क्रिकेट पुरतं मर्यादित न राहता इतर गोष्टींसाठी आम्ही प्रयत्न करत असतो. म्हणूनच नाट्यरसिकांसाठी आपण आपल्या सर्वांच्या सहकार्यातून 2 नाटक आपण यावर्षी पुरस्कृत केलात आणि त्यासाठी सुद्धाही आम्ही प्रयत्नशील राहू. जसं आपण म्हणालात त्याचप्रमाणे आपण पुढच्या वर्षी आरवली क्रिकेट संघाच्या वतीने मी आपल्याला हा शब्द देतो. धन्यवाद. त्यानंतर श्री दिलीप कुडव इथे उपस्थित आहेत. मी त्यांनाही कृपया आम्हाला मार्गदर्शन करावं यासाठी विनंती करतो. नमस्कार उपस्थित मान्यवर आणि आरवली क्रिकेट संघ टेमवाडी. प्रथमतः माझ्याकडे प्रणय बाक्कर, ऋषी कुडव, विघ्नेश आंदुर्लेकर, अनुप मातोंडकर
ते सर्वजण माझ्याकडे आल्यानंतर मला सांगितलं की त्यांनी आम्ही यावर्षी मॅच भरवणार आहोत, तुमच्याकडून मला मदत हवी. मी त्यांना सांगितलं की माझ्याकडून जे काय होईल ते तुम्हाला मी सहकार्य करीन आणि दरवर्षी तुम्हाला जी काय मदत हवी असेल ती मी तुम्हाला वेळोवेळी मदत करीन. आणि आरवली संघाला मी या आरवली टेमवाडी मैदानावर आपण या ठिकाणी स्पर्धा भरवल्या आणि इतर सर्व गावातील खेळाडूंना आपण या ठिकाणी आणून या क्रिकेटचा सामना सर्व ग्रामस्थांना पण पाहावयास मिळाला. याबद्दल मी आरवली क्रिकेट संघाचे आभारी आहे आणि शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद कुडव सर. खरं तर आपण सर्वांच्या याच शब्दापोटी आणि याच आत्मविश्वासाने आम्ही कुठेतरी स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडतो. अजून एक आपल्या गावचे नेतृत्व ज्यांनी बरीच पदं भूषवली आहेत, माजी पंचायत समिती सभापती, सरपंच सदस्य, माजी पंचायत समिती सभापतीपर्यंत ते पोहोचलेले आहेत. सर जगन्नाथ डोंगरे इथे उपस्थित आहेत. मी सर आपल्याला विनंती करतो की आपणही आमच्या या संघाला 2 शब्दात मार्गदर्शन करावं. श्रीदेव वेतोबास हत्यारीस वंदन करून आजचे हे आरवली शहर आरवली 2025 या ठिकाणी जी टेमवाडीमध्ये स्पर्धा भरवण्यात आलेली आहे, स्पर्धा संपन्न झाली. त्या स्पर्धेसाठी आरवली गावचे सरपंच समीर कांबळे तसेच माजी सभापती सौ सुखदा पालियेकर, ज्यांनी विद्यार्थी घडवले, ज्यांनी संपूर्ण मार्गक्रमण केलं, ज्यांनी अनेक प्रसंगांना तोंड दिले, अशा आमच्या मॅडम प्रियदर्शनी सौ प्रियदर्शनी, तसेच काही झालं तरी कुठेही डॉक्टरची गरज लागली किंवा कोणाला मलमपट्टी करायची झाली किंवा अन्य काही असलं तरी अशा प्रकारचे सुद्धा या ठिकाणी मान्यवर तुम्हाला लाभलेले आहेत. ते पप्या कांबळे, ज्याने या स्पर्धेसाठी द्वितीय पारितोषिक आणि अनेक छोट्या मोठे बक्षिसं आणि इतर सन्मान चिन्ह दिलेली आहेत. असे दिलीप कुडव, आमचे MP बोरवेलचे जे MP बोरवेल पूर्ण करतात, लोकांना सहकार्य करून लोकांना पाणी देत आहेत, ते असे पालियेकर. त्याचप्रमाणे आमचे नेहमीच मार्गदर्शक आणि आमचे सर, आम्ही त्यांना सरच म्हणतो, प्रमोद कावळे. त्याच्यानंतर एक सामाजिक कार्यकर्ते आणि मुंबईवरून रिटायर होऊन इथे आलेले अरविंद टेमकर, तसेच रामचंद्र कावळे, संदेश राणे, अन्य सगळे मान्यवर आणि तुम्ही क्रिकेट रसिक आणि क्रिकेट प्रेमी, जे 16 संघांनी या स्पर्धांमध्ये भाग घेतलं, त्या सगळ्यात प्रथम मी त्यांचे आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. आणि अशा प्रकारच्या या झटपट क्रिकेट या संपूर्ण मला वाटतं राज्यभर म्हणूया नाहीतर देशभर म्हणूया, अशा या झटपट क्रिकेट आता सगळीकडेच भरवले जात आहेत. त्यातला हा एक संघ, एक आरवली या संघाने या टेमवाडी मैदानावर तशा प्रकारचा झटपट क्रिकेट भरवलेला आहे. आणि त्याच्यात तुम्ही मात करून विजेते आणि उपविजेते यांना मी सगळ्यांना शुभेच्छाही देतो, कारण खूप चांगले खेळलात. कारण शेवटच्या षटकापर्यंत चांगले खेळलात तुम्ही. आणि उपविजेते जे आहेत हे नेहमी उपविजेते राहतात, अशातलं नाही, ते भविष्यात पुढे विजेते पण होऊ शकतात. आणि जे विजेते झालेले आहेत त्या सर्व सदस्यांना, सर्व क्रिकेटप्रेमींना मी या शुभेच्छा देतो. तसेच हा जो स्पर्धा भरवली, कारण सोपी गोष्ट नाही आहे, एवढी मोठी स्पर्धा आयोजित करणं सोपी गोष्ट नाही, एखादं मंडळसुद्धा चालवणं सोपं नसतं. तसंच आरवली 2025
या आरवलीश्वर संघाने एवढे अथक प्रयत्न करून या ठिकाणी मस्त सुशोभित ग्राउंड तयार केलं. त्या आरवली संघाचे सर्व प्रतिनिधी, सर्व त्या ठिकाणी मेहनत घेणारे क्रिकेट प्रेमी सगळ्यांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो, कारण प्रतीक्षा आहे बक्षीस वितरणाची. थँक्यू. हॅलो. नक्कीच विलंब होतोय, परंतु मान्यवरांचं जे मार्गदर्शन असतं ते देखील त्यापेक्षाही महत्त्वाचं असतं. आणि आता या स्पर्धेच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जे आम्हाला लाभले, आमच्या गावचे प्रथम नागरिक सन्माननीय श्री समीर कांबळी यांना मी विनंती करतो की आपण या युवा पिढीला आणि आमच्या आरवली क्रिकेट संघाला मार्गदर्शन करावं. नमस्कार. प्रथम मी गाव देवत आमचे श्रीदेव वेतोबा व तसेच श्रीदेव दारुस्तास वंदन करून आमचे महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुद्रा करून आज सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित आमचे माजी सभापती श्री जगन्नाथ डोंगरे साहेब, तसेच आमचे माजी सभापती सौ पालियकर मॅडम, तसेच आमचे माझे मोठे बंधू पप्या कांबळी आरोग्य सेवक अधिकारी म्हणून ते कार्यरत आहेत रेडी इथे, तसेच आमचे आताच निवृत्त झालेले आमचे मगाशी त्यांच्याबद्दल बरंच काही सांगण्यात आलेलं आहे आणि त्यांचं मी स्वतःही बघतो आहे की त्यांचं शाळेमध्ये म्हणा किंवा इतर कार्यक्रमामध्ये पण त्यांचं मी स्वतः डोळ्यांनी बघितलेले अनुभव सांगतो आहे की त्यांच्यानी बरीच भरारी घेतली आणि त्यांच्यानी आता पण आपल्याला मार्गदर्शन असे केले आहेत की क्रिकेटची स्पर्धेवर इतरही खेळ आपण त्याला आत्मसात करून त्यांनाही आपण प्रोत्साहन द्यावं. असे आमचे सौ कावळे मॅडम, तसेच आमचे माझे मित्र कुडव सर, तसेच आमचे पालियकर ब्रदर्स NP बोर्डचे मालक, तसेच आमचे कावळे सर आहेत, तसेच आमचे टेमकर सर आहेत, तसेच आमचे हे कावळे सर आहेत, आमचे भाऊ कावळे सर आहेत, परत आमचे उपस्थित प्रसन्न आहेत, परत आमचे तन्वी ॲट वगैरेचे आमचे हे मालक मंगेश मयेकर आहेत आणि आमचे संघ दोन्ही संघ त्याच्यामध्ये आमचा कोकणेश्वर स्वयंभू संघाचे मालक श्री संदेश राणे पण उपस्थित आहेत आणि दुसऱ्या संघाचे मालक आमचे कुणाल पिळणकर, त्यांचं पण मी हे करतोय, स्वागत करतोय. आणि जे 16 संघ ज्यांनी आपल्या स्पर्धेमध्ये भाग घेतला आहे आणि त्याच्यामध्ये आज अंतिम टप्प्यामध्ये असलेले विजेता व उपविजेता संघ, विजेता संघ आपला कोकणेश्वर संघ, ह्याच्या समीर आमच्या वेंगुर्लेकर नेतृत्वाच्या हाताखाली मध्ये खेळत असले त्याचे सर्व सवंगडी व त्याचे साथीदार, तसेच आपले विजेता संघ आमचे अन्वी स्पोर्टचे कुणाल पिळकर याच्या मार्गदर्शनाखाली खेळलेले त्याचे संघ नायक आहेत आमचे राकेश सारंग आणि व त्यांचे सर्व सवंगडी व त्यांचे बाकीचे साथीदार, यांचा पण मी खूप खूप धन्यवाद हे करतो. आणि उपस्थित आपण सर्वच जण इकडे असलेले या स्पर्धेसाठी आपलेले प्रेक्षक जण, ह्या प्रेक्षकांशिवाय आपल्याला या स्पर्धेला आपले काय शोभा येत नाही. ज्यावेळी आपले प्रेक्षक असतात त्यावेळी आपल्या स्पर्धेला शोभा येते, त्यांचे धन्यवाद मी मानतो आहे. आणि तसेच या स्पर्धेसाठी आपल्याला सहकार्य केलेले सर्व दाते, त्याच्यामध्ये आपले माजी आमदार शंकरबाई कांबळी यांच्या प्रयत्नातून फर्स्ट प्राइज जे मिळाले आहे ते आमचे सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार शंकरबाई कांबळी यांच्याकडून त्यांचे पण मी धन्यवाद मानतो. तसेच आपले दुसऱ्या प्राईजसाठी आम्हाला जे लाभलेले आहेत ते आमचे दिलीप कुडव सर, त्यांचे अभिनंदन करतो. तसेच फर्स्ट व सेकंड आपल्याला जे ट्रॉफी मिळालेले आहेत NP बोर्डवरचे मालक पालियकर ब्रदर्स, त्यांचे पण धन्यवाद. तसे इतर सर्व ट्रॉफी बऱ्याच जणांनी दिलेले आहेत किंवा आपल्याला सामनावीर चषकसाठी वेगवेगळे मालक लाभलेले आहेत. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाजी नावं घ्यायला गेलं तर खूप काय आहेत. मी त्या सर्वांचे तसे आभार मानतो. त्याच्यामध्ये आमचे मांजरेकर आहेत, गौरव देडकर आहेत, आपलं सावंत आहेत, असे खूप जण आहेत आमचे. म्हणजे सर्वांची नावं घ्यायला गेलं तिकडे बरंच टाइम जाईल. म्हणजे सर्व देणगीदारांचे पण देणगी ज्यांच्यानी दिले आहेत त्यांच्यानी पण आम्हाला बरंच सहकार्य केलं आहे, त्यांचे पण मी खूप खूप धन्यवाद म्हणतो. आणि तसं या जमीन मालकांचे पण धन्यवाद म्हणतो. ज्या ह्या सर्वांच्या सहकार्याने गोष्टी आपल्याला आपण करू शकतात. ह्या एका दोघांच्या सहकार्याने गोष्ट होत नाही, त्याच्यामधील गावातील लोकांचं पण आपल्याला सहकार्य लागतं व तिकडच्या स्थानिक लोकांचं पण सहकार्य लाभावं लागतं आहे. आणि आपल्या आरवली गावामध्ये आपण टेमवाडीमध्ये जे आपले आरवली गावातील आणि टेमवाडीतील जे आजूबाजूचे विशेषतः जे सहकार्य लाभते आमचे
NP बोर्डचे मालक आणि त्यांचे मातोश्री पालियकर मॅडम, त्यांचं बऱ्यापैकी इकडे दिवस रात्र आम्हाला योगदान लागतं, त्यांचे पण मी खूप खूप धन्यवाद मानतो. आणि तसेच ह्या आपले आरवलीश्वर आरवली क्रिकेट संघ जो हा सातत्याने आपलं आरवली गावामध्ये जे मॅचेसच्या स्पर्धा भरवण्याचे प्रयत्न करतो आहे, त्यांचे पण मी खूप खूप धन्यवाद मानतो. आणि त्यांच्या मंडळाचे पण धन्यवाद मानतो. त्या मंडळामध्ये आमचे विशेषतः भाग घेणारे प्रणय बाकर आहेत, विशाल कावळे आहेत, अनुप मातोंडकर आहेत, अशी बरीच नावं आहेत जी आता तुम्ही सगळे बघताय, ऋषिकुडं वगैरे सर्वच, त्या सर्व त्यांच्या टीमचे व तसं त्यांच्या पडद्यामागून त्यांना सपोर्ट करणारे त्यांचे पण सर्वांचे मी खूप खूप धन्यवाद मानतो. आणि ही जी आज स्पर्धा आपली संपन्न झालेली आहे त्या आपण सर्व लोकांचे पण मी खूप खूप धन्यवाद मानतो. आणि पुढील स्पर्धेसाठी किंवा पुढील तुम्ही अजून भविष्यात तुम्ही मोठमोठ्या स्पर्धेंना भाग घेऊन मोठमोठ्या लेवलला जावं. आणि त्याच्यापैकी आपली बरीच आता समीर वेंगुर्लेकरचं नाव आपण बघितलं आहे तर बऱ्याचपैकी आपल्या महाराष्ट्रातच नाही तर जवळजवळ गोवा बिवा राज्यात, कर्नाटक राज्यात पण मी त्यांचं नाव ऐकतो आहे. आणि असेच त्यांच्या नावाप्रमाणे इतर बरीच नावं आहेत. आता ही त्याच्यामध्ये ही दोन्ही टीममधली बरीच सर्वात मोठी नावं आहेत. आपला गणेश कुबल आहेत, बाळा सावंत वगैरे आहेत. आता मग जे सांगितलं ते आपले सारंग म्हटलं आहे, मग त्यांना पण मी खूप पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. व पुढे होऊन त्यांच्यानी ह्याच्याही पेक्षा मोठ्या कामगिरी करून त्यांच्याने आपलं सिंधुदुर्गाचं नाव वरती आणावं ही मी अपेक्षा करतो. आणि मी माझे जे 2 शब्द पुन्हा थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आणि त्यानंतर भरपूर उशीर पालेकर झालाय. मॅडम फक्त 2 शब्दात शुभेच्छा द्या. श्रीदेव येतोबा, श्रीदेवी सातेरी, श्री छत्रपती शिवाजी महाराजांना, जय सद्गुरू यांना नमस्कार करून आजच्या आरवली सर आरवली या संघाचे मी फक्त शुभेच्छा देण्यासाठी गेले. जो या ठिकाणी अध्यक्ष, उपस्थित सर्व व्यासपीठ आणि या गावचे सरपंच समीर आणि आता जो यांचा जो सत्कार झाला आमचे कावळे मॅडम, तसेच उपस्थित सर्व व्यासपीठ. आणि या ठिकाणी मी सुद्धा माझं एक सौभाग्य समजतं, माझ्या या ठिकाणी माझा सत्कार केला तर आरवली सर आरवली संघाने. आणि या ठिकाणी आत्ता जे 16 संघ होते त्या संघामध्ये हे 2 संघ आलेले आहेत. त्या 2 संघांना मी खूप खूप शुभेच्छा देते. आणि या ठिकाणी सर्वांना मी शुभेच्छा देते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय सद्गुरू. धन्यवाद मॅडम. ओव्हर टू योगेश. बक्षीस वितरणाचा समारंभ. हॅलो. स्पर्धेच्या माध्यमातून जे 2 क्रिकेट संघ, विजेता क्रिकेट संघ आणि उपविजेता क्रिकेट संघ झालेत आणि त्यानंतर या स्पर्धेमध्ये तब्बल 16 क्रिकेट संघांनी सहभाग घेतला होता. त्या 16ही क्रिकेट संघांचं प्रथमतः हार्दिक हार्दिक आम्ही आभार आणि स्वागत करतो. आणि त्यानंतर जे उपविजेता क्रिकेट संघ आहेत, संघाचे संघमालक आमचे मित्र कुणाल पेहणकर या ठिकाणी उपस्थित. आपल्याला विनंती आहे कुणाल पेहणकर आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून मान सन्मान केला तो सन्मान चिन्ह देऊन. कुणाल पेहणकर, अन्वी स्पोर्ट रेडी उभा दांडा बेंगुर्ला क्रिकेट संघ. अन्वी स्पोर्ट क्रिकेट संघ अनेक मोठ्या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला बघायला मिळतोय. आणि त्याचे मालक आमचे जवळचे मित्र, कारण ह्या क्रिकेटचे बेड आहेत, त्यांना सांगितलं एकदा आमची टीम बाबा घाला कुठच्या क्रिकेट संघानं की ते लगेच रेडी असतात. आणि त्यासाठी कुणाल पेहणकर यांचा या स्पर्धेच्या माध्यमातून कावळे सरांच्या शुभ हस्ते मान सन्मान केला जातोय. विजेता क्रिकेट संघ कोणकेश्वर सोनसुरे वेंगुर्ला क्रिकेट संघ आणि त्याचे आमचे मालक आहेत जवळचे या ठिकाणी संदेश राणे. आपण पाहतो, आपल्याला विनंती आपला मान सन्मान केला जातोय. हे भरपूर पंचक्रोशीत ज्यावेळी स्पर्धा असतात या शिरोडा नजदीक आरवली गावात प्रीमियर लीग आणि अनेक स्पर्धेमध्ये त्यांचा सहभाग असतो. हे क्रिकेटचे भरपूर या ठिकाणी चाहते आहेत, वेडे आहेत आणि त्यासाठी यांचा संघ या स्पर्धेमध्ये उतरला. आमचा वेंगुर्लाचा क्रिकेट संघ आणि सुवर्ण हस्ताक्षरात विजेता पदावर त्यांनी नाव कोरलंय. अंतिम सामन्यातील सामनावीर आपल्याला बघायला मिळतोय. सुंदर क्रिकेट ज्याच्या माध्यमातून अनेक चाहते ज्या खेळाडूच्या आपल्याला बघायला मिळत आहेत आणि ज्याची फलंदाजी गोलंदाजी बघून अनेक युवा खेळाडूने त्यांनी क्रिकेट केलं आपलं पावलं ही वळवली आहेत. तो फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच छोटा पॅकेज बडा धमाका गणेश कुबल. सुंदर अशी ट्रॉफी, त्याचबरोबर NP बॉलरचे मालक सन्माननीय पालेकर बदल सुंदर असं टी-शर्ट. फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच सुटलेला झेल आणि त्यानंतर डकआउट मधून सेट होऊन सुरुवातीला ज्यानं आपल्या
गणेश कुबल ब्रँडेड फटक्यानं सुरुवात केली. सामन्याचा पाया सुरुवातीला भरभक्कम केला आणि त्यानंतर विविध पदावर त्यांनी मानकरी ठरत वेंगुर्ला क्रिकेट संघ आपल्याला बघायला मिळत. फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच गणेश कुबल. स्पर्धेच्या माध्यमातून उत्कृष्ट क्षेत्ररक्षक सुंदर अशी या ठिकाणी प्रेक्षणीय सामना आपल्याला बघायला मिळाला होता आणि ज्या प्रेक्षणीय सामन्यातील मॅन ऑफ द मॅच सर उमेश कावळे मॅन ऑफ द मॅच. एक्झिबिशन मॅच जी आपण बघितली प्रदर्शनीय सामना आपल्याला बघायला मिळालाय आणि त्यासाठी कर्णधार दुर्गेश पालेकर आरवली क्रिकेट संघाचा कर्णधार विजेता पदाचा घरच्या मैदानावर ज्यानं आपला विजयाचा झेंडा फडकवलाय आणि त्यासाठी पूर्ण टीमचा या स्पर्धेच्या माध्यमातून सुंदर अशी ट्रॉफी एक्झिबिशन मॅच सर्व खेळाडू खास आवर्जून अनेक तब्बल 1 वर्ष या खेळासाठी या सामन्यासाठी त्यांची प्रतीक्षा होती, स्वप्न होतं आणि ते स्वप्न अतिशय दुर्गेश पालेकर आणि पालेकर बंधूंनी आणि या आरवली पूर्ण टीमनं सत्यात उतरवलंय आणि सुंदर असं या ठिकाणी विजयपदाचा मानकरी शिरोडा क्रिकेट संघावर मात करत जो ठरलाय ते सर्व सोरे खेळाडू आमचे सर्व लिजंड खेळाडू आपल्याला बघायला मिळतील. स्पर्धेच्या माध्यमातून उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचं पारितोषिक होतं आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचं पारितोषिक ज्या खेळाडूनं ऐन मोक्याच्या क्षणी एक सुरेख क्षेत्ररक्षण करत असताना एका हातामध्ये झेल ज्यानं टिपलं तो निरवडे गावचा सुपुत्र कौस्तुभ या स्पर्धेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरलाय आणि विनंती आहे कोण जर प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित असेल निरवडे क्रिकेट संघाचा किंवा आरवली क्रिकेट संघाचा प्रतिनिधी असेल त्याने ते बक्षीस स्वीकारायचं आहे. सन्माननीय कुडव साहेबांच्या शुभ हस्ते या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. स्पर्धेच्या माध्यमातून उदयनमुख खेळाडू या स्पर्धेचा उदयनमुख खेळाडू आणि त्यासाठी बक्षीस पुरस्कृत केलं होतं सन्माननीय आमचा जवळचा मित्र ग्रामपंचायत सदस्य प्रणय कमलाकर बागकर यांच्याकडून जे पुरस्कार होतं उदयनमुख खेळाडूसाठी सुंदर अशी ट्रॉफी आणि उदयनमुख खेळाडू ठरला या स्पर्धेचा ज्यानं हे मैदान डाव्या हाताचा फलंदाज ज्यानं सुंदर पद्धतीची फटकेबाजी करत अनेक युवा खेळाडूंना एक सुंदर खेळ अनुभवी खेळाडूंवर तो तुटून पडत सुंदर खेळ ज्यानं दाखवलाय तो आजगाव विलवण क्रिकेट संघाचा धीरज परब हा उदयनमुख खेळाडू आपल्याला बघायला मिळतो या स्पर्धेच्या माध्यमातून. सन्माननीय मंगेश मांजरेकर यांच्या शुभ हस्ते त्यांचा प्रतिनिधी या ठिकाणी आजगाव क्रिकेट संघाचा नाही आहे ऋषी कुडव स्वीकारला जातोय त्याचा स्पर्धेच्या सन्मान. स्पर्धेच्या माध्यमातून उत्कृष्ट गोलंदाजाचा चषक आपल्याला बघायला मिळतोय. कैलासवासी केशव बाबूराव कुडव यांच्या स्मरणार्थ सन्माननीय दिलीप केशव कुडव यांच्याकडून दिलीप रिसॉर्ट यांच्याकडून सुंदर अशी ट्रॉफी आणि त्याचबरोबर NP बोरवेलचे मालक पालेकर ब्रदर्स यांच्याकडून या ठिकाणी रोख रक्कम आपल्याला बघायला मिळते आणि या स्पर्धेचा या पूर्ण आरवली चषकाचा उत्कृष्ट गोलंदाज ज्या खेळाडूनं सर्वाधिक गडी बाद केले आणि वेंगुर्ले गावचा सुपुत्र उभरता सितारा अगदी कमी वेळामध्ये ज्याला संधी एका मोठ्या क्रिकेट संघामध्ये मिळाली गेली आणि त्या संधीचं ज्यानं सोनं केलं 8 गडी सर्वाधिक गडी ज्यानं बाद केले आहेत साई परब या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज ठरला जातोय.
उत्कृष्ट गोलंदाजासाठी अजून एक शिवम ॲटो गॅरेज शिवम ॲटो स्पेअर पार्टचे मालक सन्माननीय सिद्धेश सलमळकर यांच्याकडून एक भेटवस्तू आहे या उत्कृष्ट गोलंदाजासाठी आणि तो 8 गडी बाद करत या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज साई आणि हॅट्रिकसाठी 200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालं होतं आणि ते 200 रुपयाचं पारितोषिक पण आपण पाहतोय. स्पर्धेच्या माध्यमातून सुंदर फटकेबाजी करत या स्पर्धेसाठी उत्कृष्ट फलंदाजासाठी चषक कलावंती केशव बाबूराव कुडव यांच्या स्मरणार्थ सन्माननीय दिलीप केशव कुडव यांच्याकडून या ठिकाणी चषक पुरस्कृत आणि दिलीप रिसॉर्टचे ते मालक आहेत. तसंच उत्कृष्ट फलंदाजासाठी बर्डे हार्डवेअरचे मालक सन्माननीय साईश बर्डे यांच्याकडून भेटवस्तू आणि तसेच NP ब्लोअरवेलचे मालक सन्माननीय पालेकर ब्रदर्स यांच्याकडून या ठिकाणी रोख रक्कम आणि या स्पर्धेचा बेस्ट बॅटर आरवली चषकाचा ठरलाय. सुंदर फटकेबाजी करत वासुदेव गावडे कावळे मॅडम यांच्या शुभ हस्ते वासुदेव गावड्याचा सन्मान केला. तोही सुंदर अशी ट्रॉफी रोख रक्कम आणि भेटवस्तू देऊन या स्पर्धेचा 97 धावांची जण बहारदार खेळी केली आहे पूर्ण स्पर्धेमध्ये असा वासुदेव गावडे या स्पर्धेचा बेस्ट बॅटर. स्पर्धेच्या माध्यमातून सर्वोत्तम खेळाडू स्पर्धेचा मालिकावीर ज्या खेळाडूंना अष्टपैलू कामगिरी करत मालिकावीराचा किताब ज्याच्या नावावर कोरला जातोय. प्रथमतः या स्पर्धेच्या मालिकावीरासाठी सन्माननीय प्रतीक बर्डे यांच्याकडून चषक तसेच ही भेटवस्तू आपण पाहतोय आरवलीश्वर आयोजकांच्या वतीनं टीमकडनं आणि तसेच MP ब्लोअरवेलचे मालक सन्माननीय पालेकर ब्रदर्स यांच्या माध्यमातून रोख रक्कम. अष्टपैलू कामगिरी करत तब्बल 17वी जण गाठली फलंदाजीमध्ये. गोलंदाजी करत असताना कमी धावसंख्येची षटकं टाकत प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाला ज्यांना रोखलं गेलंय. ग्रामीण स्तरावरचं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अजून एक मोठं नाव आपण पाहतोय टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून राकेश सारंग या स्पर्धेचा मालिकावीर. अष्टपैलू कामगिरी करणारा 68 धावा आणि जण गडी बाद केले ते मात्र 7 ते 8 गडी बाद करत कमी धावसंख्येची षटकं याच्या माध्यमातून बघायला मिळाली आहे. गेल्या वर्षी सर्वाधिक मालिकावीराचा पुरस्कार आणि या सीझनच्या सरते शेवटी का असेना पण राकेश सारंग मालिकावीराचा मानकरी ठरत या स्पर्धेचा सर्वोत्तम खेळाडू ठरला. तो 2025 आरवली चषकचा सर्वोत्तम उत्कृष्ट खेळाडू मालिकावीर राकेश सारंग. स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 25,000 व सुंदर अशी ट्रॉफी आपण पाहतोय. MP ब्लोअरवेलचे मालक सन्माननीय पालेकर बंधू यांच्याकडून सुंदर अशी ट्रॉफी. कलावंती केशव बाबूराव कुडव यांच्या स्मरणार्थ सन्माननीय दिलीप केशव कुडव यांच्याकडून दिलीप रिसॉर्ट यांच्याकडून रोख रक्कम 25,000 रुपये आणि या द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरतोय अन्वी स्पोर्ट रेडी उभा दांडा क्रिकेट संघ. आणि सर्व क्रिकेट संघाला विनंती आहे आमच्या मान्यवर कक्षासमोर या. उपविजेता क्रिकेट संघ रनरअप ठरलाय आणि संघाचे संघ मालक कुणाल बेंडकर आपल्याला विनंती आमच्या मान्यवर श्रद्धा आणि कर्णधार या ठिकाणी पोहोचा. स्पर्धेच्या माध्यमातून प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 50,000 व ट्रॉफी आपल्याला बघायला मिळते. पण त्याआधी या स्पर्धेसाठी ज्यांनी मदत केली कारण प्रथम क्रमांकाचं पारितोषिक घेतल्यानंतर हे ऐकायला कोणी नसतं कारण त्यांच्या सहकार्यातून स्पर्धा होते या सर्वांच्या आणि या सर्व मंडळींच्या. त्यामुळे ही सुंदर स्पर्धा आणि मोठी बक्षिसाची स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. ज्या स्पर्धेच्या माध्यमातून सुंदर नियोजन आयोजन केलंय
त्या पूर्ण आरवली टीमसाठी प्रथम टाळ्यांचा आवाज करूया. त्यांचं कारण नियोजन करणं खूप कठीण असतं आणि ते सुंदर कुठचंही गालबोट लागतं. ते नियोजन जर केलंय त्यानंतर या स्पर्धेच्या माध्यमातून सर्व जमीन मालक आहेत त्यांनी जमीन ही खेळपट्टीसाठी उपलब्ध करून दिली आहे. काही अडथळे आले पण अडथळ्यांना सामोरे जाऊन एका सुंदर चषकाची आपल्याला सुंदर चषक आपल्याला बघायला मिळालाय. आणि त्याचबरोबर लाईटची व्यवस्था, लाईट बरोबर ज्यांनी ज्यांनी पारितोषिक दिलंय, वस्तू स्वरूपात देणगी स्वरूपात ज्यांनी ज्यांनी आम्हाला मदत केली आहे, कोणाचं नाव नजर चुकीने किंवा विसरून आम्ही घ्यायचं राहिलो असेल तर पूर्ण आरवली चषकाच्या आरवली टीमच्या माध्यमातून आम्ही सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय, आभार मानतोय. काही कळत नकळत आमच्याकडून चुका आल्या असतील, त्या चुका झाल्या असतील तर आम्ही सुधारण्याचा वारंवार प्रयत्न करू. याहीपेक्षा अजून अनेक स्पर्धा याच मैदानावर अजून मोठ्या रकमेचे बरोबर आश्वासन देतोय. आणि स्पर्धेचा प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 50,000 रुपये माजी आमदार सन्माननीय शंकरबाई कांबळे यांच्या प्रयत्नातून सावंतवाडी विधानसभा आमदार दीपकबाई केसरकर यांच्याकडून रोख रक्कम 50,000. स्वयंभू कोकणेश्वर सोनसुरे वेंगुर्ला क्रिकेट संघ विजयी झालाय आणि NP बोरवेलचे मालक सन्माननीय पालेकर ब्रदर्स यांच्याकडून सुंदर अशी ट्रॉफी आपण पाहतो. या स्पर्धेच्या माध्यमातून बक्षीस वितरण समारंभ या ठिकाणी आम्ही संपन्न झाल्याचं जाहीर करतोय. जे जे मान्यवर आमच्या विनंतीला मान देऊन इथे उपस्थित राहिले